तर इकडे सोलापुरात काँग्रेस कार्यकारिणीवरून कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि सोलापूर शहर जिल्ह्यात काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीवरून निष्ठावंत कार्यकर्ते डावलल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं कळतंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना हटवण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी आहे। सपकाळ हटाव काँग्रेस बचाव ही मोहीम राबवत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाही दिल्या। काँग्रेस पक्षाच्या सुजन अभियानांतर्गत अनागोंदी कारभार केल्याचा आरोप केला जातोय। हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन दिल्ली इथे निष्ठावंत कार्यकर्ते तक्रार करणार आहेत। माझी निवड न होता परत त्यांना षटकार सल्ला जिल्हाधीश केलं तर तो षटकार शहर जिल्ह्यात कुठेही कोणापासून पोहोचू शकणार नाही, कारण त्याला स्वतः उठून चालता येत नाही, बसता येत नाही, काहीच करता येत नाही। तर अशा जिल्हा आयुष्य चुकीचं आहे। मी वरिष्ठाला सांगून सुद्धा सपकाळ साहेबांनी परत त्यांची नियुक्ती केली आणि मी लातूरसारख्या ठिकाणी जाऊन दोन मोठे गट मुख्यमंत्री पोरं असताना दोन्ही गट एक करून मी तिथं विजय मिळवला। परत बारामतीत माझी निवड केली। माझ्यावर मग खऱ्या कार्यकर्ता अन्याय करून जर तुम्हाला मला जिल्हाधीश पदावर लायक असताना ठेवत नाही आणि एक चुकीचा माणूस एक भाजपला फोर असणारा जिल्हाधीश तुम्ही ठेवताय म्हणजे नेमकं काँग्रेस पार्टी वाढवायची आहे का संपवायची आहे हीच कळलं नाही। आम्ही एवढं चांगलं काम करत असताना आमच्यामध्ये काय कमी पडलं की आम्हाला यांनी डावलवलं आहे। जेव्हा आम्ही पटनायक साहेबांना विचारलं की तुम्ही निरीक्षक होता, आम्ही कुठं कमी पडलंय का सांगा, बरं कमी पडलं असेल तर आम्ही पुढच्या वेळेस अजून तयारी करू। ते म्हणाले की ही लिस्टच मला माहित नाही, माझं रिपोर्ट दिल्ली बघितलं का नाही ह्याच्यावर शंका आहे आणि हे चुकीचं झालेलं आहे। मग आम्ही त्यांना सांगितलं आम्ही आंदोलन करणार साहेब, तुम्ही हे चुकीचं रिपोर्ट द्यावं लागेल। ते म्हणाले की काँग्रेस पक्ष आहे, लोकशाही आहे, तुम्ही आंदोलन करू शकता, तुमचे प्रदेश अध्यक्ष असतील कोणी असतील, तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा, मी तुमच्या सोबत आहे।